असं मला वाटायला लागले की प्रेस रिपोर्टिंग हे फिक्शनमध्ये म्हणजे फिक्शन आणि नॉन फिक्शन हे मी लहानपणापासून मला पुस्तकांची खूप आवड आहे. त्याच्यामुळे एक फिक्शन असतं आणि एक नॉन फिक्शन असतं. आता रिपोर्टिंगमध्ये पण असं व्हायला लागलंय हे मला पद्धतच झाली. ते जर्नलिझमचा एक नवीन भाग असं झालेला आहे का असं मला वाटायला लागले. हास्यास्पद आहे आणि थँक गॉड फॉर सोशल स्टोरीमध्ये मला एक खूप इंटरेस्टिंग करायचं आहे की आम्ही कुठे आणि किती वाजता एक तरी इट्स फनी की सागर का सागर ही माहिती नाही आणि त्याच्यातून किती वाजता भेटलो असं जर काही असेल तुमच्याकडे क्लॅरिफिकेशन तर याचंही मी उत्तर देऊ शकते. आणि रुचल नाही आपला फोन थर्डचा फॉर्च्युनेटली अँड थँक्स टू सोशल मीडिया त्याच्यात 9:30 वाजता लाटे नावाचं गाव आहे बारा त्यांना दाखवलं 9:30 वाजता लाटे गावात यात्रा होती. लाटे गावामध्ये मी यात्रेसाठी गेले होते. त्याच्यानंतर मी गाडीत बसले निघाले. माझा चष्मा मंदिरात राहिला होता म्हणून गाडी थांबवली. माणूस गेला चष्मा आणला परत आला आणि 9:15 वाजता मी लाटे गावात बारामती तालुक्यात हे गाव आहे. कितीही मी लवकर यायचा प्रयत्न केला. समजा मी हेलिकॉप्टरने आले तर आता रात्री का 9:30ला हेलिकॉप्टर टेक ऑफ करत नाही. त्याच्यानंतर विमान नाईट लँडिंगची फॅसिलिटी बारामतीच्या एअरपोर्टला नाही आहे. आणि जर मला मुंबईला पोचायचं असेल तर मी 9:15 किंवा 10ला लाट्यातून निघाले आणि 2 किंवा 2:30 वाजता सिल्वर ओकला त्या दिवशी पोचले. पहिला मुद्दा. आता माझी गाडी पूर्ण ट्रॅक होऊ शकते कारण का मी टोल भरत आलेले आहे. कारण मी टोल भरतो त्याच्यामुळे टोल भरत माझ्या गाडीवरती स्टिकर आहे. त्याच्यामुळे कॅमेरे काढले तर सगळे स्टिकर्सवर माझं स्पॉट लोकेशन दिसेल. एक माझ्या मोबाईलचा CTR काढू शकता तुम्ही तो माझी मूव्हमेंट दाखवेल. 2 3 हे दोन्ही तंत्रज्ञानावर नसेल तर 9:30ला जी व्यक्ती लाट्यामध्ये दिसते ती गाडी 9:15 ते 10 मध्ये जर निघाली तर कितीही जोरात गाडी चालवली तरी 11 12 1 2 2:30 मिनिमम सिल्वर ओकलाही कॅमेरे. त्याच्यामुळे 2:30 वाजता पोचल्यानंतर काही गाठीभेटी झाल्या असतील असा तुमचा आरोप असेल तर त्याच्या पुढचं पण मी क्लॅरिफिकेशन देऊ शकते. कारण का माझ्या घरातही म्हणजे आमच्या कंपाऊंडमध्ये सगळीकडेच कॅमेरे आहेत. आमच्या घरावर मध्ये दगडफेक झाली तेव्हापासून महाराष्ट्र सरकारने सिक्युरिटी पण वाढवली आणि कॅमेरेही वाढवले. त्याच्यामुळे आय एम ॲक्च्युली नॉट इवन सरप्राईज, आय एम नॉट इवन अम्युज्ड. कारण का जर्नलिस्टकडे मी खूप सिरियसली बघते. वर्तमानपत्रातून जनरल नॉलेज आणि भाषा सुधारते म्हणून मी लहान असल्यापासून वर्तमानपत्र वाचते. चॅनल्स बघतो कारण का लगेच बातम्या कळतात. आता असा एक घटक झालेला आहे का की जो अशा ज्या घटना झालेल्याच नाहीत अच्छा झाल्या म्हणून जर छापत असेल आणि त्याचं उत्तर मला द्यायला लागत असेल तर हाऊ सॅड इज दॅट. आणि ते काही रेलेव्हन्स पण नाही आहे. आता याचं उत्तर मी नाही, ज्यांनी बातमी लावली आहे त्यांना तुम्ही विचारायला. आय डोंट नो. आय मीन इट्स इलॉजिकल. आणि थँक गॉड मी एवढं पारदर्शक आयुष्य जगतो. थँक गॉड फॉर दॅट. म्हणजे माझ्यावर टीकाही होते की मी ओव्हर ॲक्सेसेबल आहे, ओव्हर अवेलेबल आहे, ओव्हर सोशल मीडियावर असते. बट टुडे इट हॅज पेड मी द बेस्ट. जस्ट थिंक लॉजिकली.
आणि लाट्यातून मी लाईव्ह केलं का नाही हेच मला आठवत नाही. लाईव्ह केलं असेल तर ते बघ. लाईव्ह नाही, तो व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल. मला लाईव्ह द्यायचं मला वाटत का गेले 50-55 वर्ष जो माणूस राजकारणात आहे त्याच्यावर टीका केल्यावर आपली हेडलाईन होते. सातत्याने 5-6 दशकं जर चाललं असेल तर त्या माणसाचं यश आहे ना त्याच्यात. म्हणजे 60 वर्ष तो माणूस राजकारण करतोय आणि त्याच्यावर टीका केल्यावर एक तर हेडलाईन होते. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जो विरोधक येतो तो त्यांच्यावरच टीका करतो. तर त्यांचं किती महत्त्व आहे हे बघा, एक पहिला मुद्दा. आणि दुसरं की लोकशाही आहे हो. लोकशाहीमध्ये बोलले विरोधक पण दिलदार असला पाहिजे, त्याच्यात गैर काय. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की अमित शहाजींनी जरूर आरोप करावे, त्याच्यात काही गैर नाही, लोकशाही आहे. पण माननीय अमित शहाजींनी 3-4 गोष्टीवर जर बोलले असते तर मला जास्त आनंद झाला असता. कारण का या देशाचे गृहमंत्री आहेत. त्याच्यामुळे एक नागरिक म्हणून, एक महिला म्हणून आणि एक खासदार म्हणून माझी एवढीच माफक अपेक्षा होती की माननीय अमित शहाजींनी 3-4 गोष्टी म्हणजे विधान भवनमध्ये झालेली मारामारी सत्तेत असलेल्या त्यांच्या सरकारच्याच मंत्र्यांची, त्याच्यानंतर गोळीबार जो होम मिनिस्ट्रीमध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये झाला आहे, त्यानंतर रस्त्यावर होणाऱ्या मारामाऱ्या, कोयता गँग, ड्रग्जमध्ये असलेली परिस्थिती, याच्यावरही थोडं ते बोलले असते तर आम्हाला जास्त आधार आणि आनंद झाला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठका महायुतीच्या पण बैठका सुरू आहे. ही माहिती येते की आता अजित पवार गटाला सिंगल डिजिट जागा मिळणार अशा पद्धतीची चर्चा, फक्त 4 किंवा 6 जागा मिळतील अशा पद्धतीची माहिती. त्यांच्या आघाडीचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला असं वाटतं की प्रत्येक आघाडीला आपापले निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे दुसरे के घर में क्यों झाकना है हमको. अमित शहा सातत्याने त्यांच्या सभांमधून जी टीका करत आहेत की पवार साहेबांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं ते. मी अमित शहाजींचे जाहीर आभार मानते की आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त केल्याबद्दल अमित शहाजींचे मी प्रांजळपणे आभार मानते. कारण का जेव्हा जेव्हा माननीय अमित शहाजी महाराष्ट्रात यायचे तेव्हा नॅचरली करप्ट पार्टी, NCP इज अ नॅचरली करप्ट पार्टी, घोटाळेबाज, भ्रष्टाचारी अशाबद्दल आमच्याबद्दल बोलायचे. त्याच्यामुळे मी माननीय अमित शहाजींचे मनपूर्वक आभार मानते की राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचार मुक्तीतून मुक्ती दिली, याच्यातच मला आनंद की ते जी टीका ते करतात. आज भारतीय जनता पक्षाचे सगळे मोठे नेते जेव्हा दिल्लीवरनं येतात ते राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणत नाहीत, त्याच्यातच मला आनंद. त्याच्यामुळे नंतर त्यांना काय बोलायचं, अरे लोकशाहीमध्ये विरोधक पण दिलदार असला पाहिजे. आणि टीका करून करून काय करताय की ते फॅमिलीचा इश्यू. कुठला पक्ष आहे जिथे फॅमिली लढत नाही आहे? भारतीय जनता पक्षात असं आहे का की फॅमिली नाही आहे? त्यांच्या मित्र पक्ष असे आहेत का जिथे फॅमिलीला लढत नाही आहे? कुठला पक्ष असा आहे म्हणजे त्यांच्याही पक्षामध्ये घराणेशाही आहे, त्यांच्या मित्र पक्षामध्ये पण घराणेशाही आहे. त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह टीका कशी हो, म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं होत नाही. हो, आम्ही 6 महिने ऐकतोय. दिल्लीत पार्लमेंटमध्ये पण म्हणतो, रोजच बोलतात. त्याच्यावर काय, पहिला मराठी तो पुरावून येतो. मला असं
मला असं वाटतं त्यांची जे काय ऑफिशियल आपल्याला नक्की माहिती नाही आहे, म्हणजे काय कसे काय नंबर आणि त्यांच्या आघाडीमध्ये काय निर्णय कोणी घेतलाय, कोणी काय नेगोशिएट केलाय, आम्हाला कसं माहिती असेल. आमच्याबद्दल आम्ही तुम्हाला पारदर्शकपणे सांगू शकतो आमचं काय ठरलं. त्यांच्या घरात त्यांच्या आघाडीमध्ये काय ठरलं आहे हे आम्हाला काही फार त्याची मला तरी माहिती नाही. काही काल तुम्ही पार्टीत आणि परिवारात स्प्लिट नाही असं म्हणाला, एकीकडे पक्षाची सगळी घटना सगळ्यांनी पाहिजे, ते नाही वेगळं. सातत्यानं संभ्रम निर्माण होतो तुमच्या वक्तव्यात, संभ्रम होत नाही कार्यकर्त्यांमध्ये. तर काय काय कसं कार्यकर्ते अहो भूमिकेचा विषय नाही, पक्ष फुटलाच नाहीये. हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे. तो दुसऱ्यांनी नेलेला आहे. कोर्टात केस आजही चालू आहे. हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे आणि तो त्यांनी स्थापन केला आणि तेच त्याचे अध्यक्ष आहेत. कोणी तिला साधा फोटो काढलेला आवडत नाही. माझे वडील जेव्हा चालतात माझी आई त्यांच्यावर फार कमी वेळा चालते कारण का तिला फोटो काढलेला आवडत नाही. शी हॅज अ राईट टू हर प्रायव्हसी आणि जो 60 वर्ष त्या माझ्या आईने पाळलेला आहे. कारण का तिला तिची एक स्वतःची आयडेंटिटी आहे. तिला फक्त शरद पवारांची बायको म्हणून जगायचं नाही आहे. ती प्रतिभा पवार आहे आणि शी हॅज एव्हरी राईट. आणि तिची एक स्वतःची एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल माणसाच्या बरोबर राहून स्वतःची एक वैयक्तिक आयडेंटिटी ठेवणं ही बहुत बडी बात आहे. फार कमी लोकांना जमते आणि तिला हाय प्रोफाईल लाईफमध्ये इंटरेस्टच नाही आहे. तिला राजकारण आवडत नाही. कशाला तिने पडावं. शी हॅज अ राईट. तसंच आमच्या घरातले असंख्य प्रोफेशनल लोक आहेत जे स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झाले. प्रताप पवारांनी स्वतःचं जग उभं केलं. माधवराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं. दिनकरराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं. श्रीनिवास पवारांनी स्वतःचं जग उभं केलं. माझे बाकीचे भाऊ सो दे हॅव अ राईट टू प्रायव्हसी. त्याच्यामुळे एक व्यक्ती एवढ्या मोठ्या फॅमिलीतून जर वेगळं बोलतं म्हणून काही फॅमिली तुटत नाही. आणि नाती असतात ना, ही नातं तोडणं सगळ्यात सोपं असतं. नातं जोडून ठेवणं आणि निभाने में ज्यादा ताकद. मी नेहमी म्हणते माझे मनभेद कुणाशी या जगात नाही, भारतीय जनता पक्षाची पण नाही. माझे राजकीय मतभेद आहेत आणि जेव्हा मी शब्द देते तेव्हा त्या माणसाची मी ठामपणे उभी राहते. ठामपणे. जेव्हा भुजबळ साहेब जेलमध्ये गेले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एकच व्यक्ती जेलमध्ये त्यांना जाऊन भेटलं, त्याचं नाव सुप्रिया सुळे. राऊत साहेबांना जाऊन भेटले. कन्नीमोळी तिहार जेलमध्ये होती तेव्हा पण मी तिच्यावर उभी राहील. त्याच्यामुळे मग जेल असू दे किंवा कुठलं कोर्ट असू दे, मग भुजबळ साहेब असतील, राऊत साहेब असतील, आमचे नवाबभाई असतील, देशमुख फॅमिली असेल, किती फॅमिलीची तुम्हाला उदाहरणं देऊ की जेव्हा जेव्हा कुठलीही फॅमिली अडचणीत आलेली आहे तेव्हा मी ओपनली त्यांच्यावर उभी राहिले. त्याच्यामुळे जेलमध्ये त्यांना भेटायला जायला, कोर्टात जायला मला नाही काही कमीपणा त्याच्यात वाटत. अरे अडचणीच्या काळात लोकांबरोबर उभे राहणार तर केव्हा उभे राहणार तुम्ही. ही बेसिक माणुसकी आहे. दीज आर बेसिक व्हॅल्यूज ऑफ लाईफ. त्याच्यामुळे जे लोक ह्याच्यात काय एकत्र आणि विकासाचा प्रश्न नाही. संघर्षाच्या काळात लोकांबरोबर उभंच राहिलं पाहिजे. सत्तेत कोणी उभं राहतं. संघर्षात उभं राहणारा माणूस जास्त घट्ट नाही का. त्याच्यामुळे जे कार्यकर्ते आमच्याबरोबर आत्ता या काळात उभे राहिलेत त्यांचा मान सन्मान हा आयुष्यभर मी स्वतः करीन आणि का नाही करणार. आणि जे जरी वेगळ्या विचारात आज काम करत असतील त्याचा मी अपमान कधी करत नाही. कारण का 3 इलेक्शनला त्यांनी माझ्यासाठी मदत केली. याची जाणीव मला आहे की माझ्यावर झालेले माझ्या आईने केलेले संस्कार आहेत की आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणीतरी आपल्यासाठी केलं असेल ना तर सुप्रिया कधीही हे विसरू नकोस. तुझी मर्यादा ठेवून वाग. पर मर्यादा पुरुषोत्तम रामांचं नाव आम्ही घेतो ते फक्त जय श्रीराम म्हणत नाही. मर्यादा पुरुषोत्तम राम जे माझ्या आईने शिकवलं आणि पार्लमेंटमध्ये मर्यादा कशी ठेवायची हे आदरणीय पवारसाहेब आणि सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींनी मला शिकवलं की नेहमी मर्यादेत भाषण करायचं, मर्यादेत टीका करायची. हे संस्कार आमच्या पार्लमेंटमध्ये जसे काँग्रेस पक्षाने केले तसे भारतीय जनता पक्ष ओरिजिनल याच्या सगळ्या नेत्यांनी केले. प्रकाश जावडेकर प्रकाशजी किती वेळा उत्तम टीका करतात पण कधी मर्यादा सोडून केली. सुषमा स्वराज किती आम्ही त्यांच्याकडून शिकलो. सुषमाजींकडून अरुण जेटलीजी, प्रणब मुखर्जीजी, किती मोठ्या नेत्यांची नावं तुम्हाला सांगू. मनमोहन सिंगजी अप्रतिम भाषणं हे सगळे. कैलासवासी यशवंतराव चव्हाण, मधु दंडवते साहेब, आजही मधु दंडवतेंचे आम्ही पुस्तकं वाचून भाषणं करतो पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे ह्याला मर्यादा म्हणतो.
त्याच्यामुळे मर्यादेत राहूनच आपण काम केलं पाहिजे. हे झालेले माझ्यावरचे संस्कार आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचा विषय येतच नाही. आणि 60 वर्षात आदरणीय पवार साहेबांवर इतक्या लोकांनी टीका केली. पवार साहेबांनी कधी कुणाला उलट उत्तर दिलंय का कधी टीकेला उत्तर दिलंय? ते काम करत राहील. त्याच्यामुळे आपल्या नेत्याकडून काहीतरी आपण शिकलं पाहिजे. काल अजित पवारांनी श्रीनारायणला एक मुलाखत दिली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणते की आता भाजप हा पक्ष मोठा आहे, सत्ता आहे म्हणून त्यांच्यासोबत जाते. भाजप आणि शिवसेना ही एकच विचारधारेची आहे. आपण शिवसेनेसोबत गेलो तेव्हा विरोध नाही केला, पण आता भाजपसोबत गेलो तेव्हा विरोध करताय. तुम्ही अजूनही आम्हाला आशीर्वाद द्यावा असं शरद पवार हे वक्तव्य मी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे मी मी ऐकलेलं नाही आणि आजही मी कुठे पाहिलेलं नाही. जी मराठीला जी चित्र गौरव यापूर्वी बोलले राहिले बारामतीतल्या भाषणातही बोलले असं मी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे मी ऐकल्याशिवाय बोलणार नाही. ज्यावेळेस ऐकीन व्हिडिओ तुम्हाला 100% त्याचं उत्तर देईन. तुम्हाला माहिती आहे मी रोजच तुम्हाला भेटतो. त्यामुळे आज चेक करून उद्या नक्की सांगेन. मला वाटतं अमोलदादांनी त्याचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे. पण या बाबतीत मी फ्रटर्निटी म्हणून डिफेंड करेन. म्हणजे हेमाजी किंवा आमचे UP मधले 2 नेते, एक तर दिल्लीचे मनोज तिवारी असतील किंवा आपले 2 नाही का खासदार UPचे भारतीय जनता पक्ष आहेत. नाही, मनोज तिवारी दिल्लीचे आहेत. UP मध्ये 2 आहेत भोजपुरी ॲक्टर आहेत बघा. एक तो निरव्वा एक आहे आणि दुसरे आपले मराठी नाही का, मराठी पण आहेत आणि हिंदी पण करतात ते रवी किशन, निरव्वा, मनोज तिवारी, हेमाजी, मिसिस खेर, जयाजी, हे सगळे लोक बॉलिवूडमधून आपले गुजरातमधून निवडून आलेले परेश रावलजी, या सगळ्यांबरोबर मी खूप वर्ष काम केलेलं आहे. ते एका वेगळ्या विश्वातून राजकारणात आले. पण मी तुम्हाला सांगते ह्या सगळ्यांना मी, जरी ते भारतीय जनता पक्षात असले तर एक फ्रटर्निटी, एक खासदारकी म्हणून मी सगळ्यांना डिफेंड करेन. त्याचं कारण असं, आता अमोलदादाचं तुम्ही म्हणाल की तुम्ही एका पक्षात आहात म्हणून डिफेंड करताय. अमोलदादाचं भाषण तर उत्तम असतं, सगळं पार्लमेंट वाट बघत असतं अमोलदादा कधी बोलणार. पण रवी किशन जेव्हा बोलतात, निरुआ बोलतात, हेमाजी बोलतात, जयाजी बोलतात, तेव्हाही आम्ही आखतो. कारण का तेव्हा एक खासदार म्हणून ते मतं मागतात. किती प्रश्न हेमाजींनी विचारले, पण तिथे त्या हेमा मालिनी ॲक्टर म्हणून नसतात. शी इज वन ऑफ अस. आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा करतो, आमच्यामध्ये युक्तिवाद होतो, अनेक वेळा पॉलिसीवर आम्ही वेगळ्या होऊन किती वेळा बोलतो. पण हेमाजी ह्या माझ्यासाठी फक्त एक अतिशय उत्कृष्ट ॲक्टर नाही आहेत, पण त्या एक अतिशय उत्तम संसदपटू आणि अतिशय सुसंस्कृत महिला. म्हणजे हेमाजींबद्दल जरी त्या भारतीय जनता पक्षात माझी त्यांच्याबद्दल मतभेद जरूर आहेत, पण हेमाजींबद्दल माझ्या मनात फक्त मान सन्मानच आहे. व्हॉट अ डिग्निफाईड वुमन. सेम जयाजी. त्याच्यामुळे हे ॲक्टर आहेत किंवा फिल्मस्टार आहेत म्हणून ते पार्लमेंटमध्ये चांगलं काम करू शकत नाही असं सगळ्याच पक्षांनी दाखवले. सगळ्याच पक्षातून अनेक वेगळे चार्टर्ड अकाउंटंट्स येतात, ॲक्टर्स येतात, डॉक्टर्स येतात, फायनान्शियल विझर्स येतात, खूप प्रोफेशनल लोक आहेत. मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. किती वेगवेगळ्या फील्ड्समधून सुशिक्षित, उच्च शिक्षित लोक पार्लमेंटमध्ये येतात. तेव्हा आम्ही सगळे समान असतो आणि खासदारच असतो. आणि खूप लोक अतिशय उत्तम काम करतात. त्याच्यामुळे त्यांचं प्रोफेशन, त्याच्यात ग्लॅमर नसतो. फार चांगल्या पद्धतीने हे सगळे लोक काम करतात पार्लमेंटमध्ये. असं नाही, 2 वेळा आधी शिवसेनेच्या बरोबर आम्ही काम केलेलं आहे. 2 मोठे इलेक्शन्स. हे तर लोकसभा, आम्ही प्रेसिडेंट इलेक्शनला काम केलं होतं. प्रतिभाताई पाटील आणि प्रणब मुखर्जींचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण ताकदीने आम्हाला त्या इलेक्शनमध्ये मदत केली. त्याच्यामुळे ती क्रॉस आयडियोलॉजी नव्हती एक तर. आणि हे इलेक्शन महाराष्ट्राच्या अस्मितेचं आता झालं. कारण महाराष्ट्र आणि अनेक राज्यांमध्ये आज ज्या पद्धतीने स्थानिक नेते, स्थानिक पक्ष आणि हे ईस्ट इंडिया कंपनीसारखं केंद्र सरकार हे सगळ्या राजकीय पक्षांना उद्ध्वस्त करत आहे. मग यंत्रणा वापरा, पक्ष फोडा, घरं फोडा, ही त्यांची जी पॉलिसी आहे त्याच्या विरोधात आहे. आणि महाराष्ट्राच्या विरोधात केंद्र सरकार
सातत्याने हा माझा केंद्र सरकारवर आरोप आहे आणि तो नुसता खोल आरोप नाही. इट इज अ डेटा बेस्ड एव्हिडन्स. इन्व्हेस्टमेंट सगळ्या ज्या महाराष्ट्रात येतात त्या दुसऱ्या राज्यात का जातात? मला दुसऱ्या राज्यात गेल्याचं दुःख नाही, पण जर ऑन मेरिटमध्ये आम्हाला मिळाल्या असतील तर त्या दुसऱ्या राज्यात का जातात? महत्त्वाची ऑफिसेस जी महाराष्ट्रात होती ती दुसऱ्या राज्यात का जातात? बेरोजगारी महागाईवर जेव्हा चर्चा होते तेव्हा महाराष्ट्राला न्याय का मिळत नाही? सोशल जस्टिस डिपार्टमेंट, सामाजिक न्यायाचे अनेक करोडो रुपये जे महाराष्ट्राला मिळाले पाहिजेत ते मिळालेले नाही आहे. मग गरीब, शोषित, वंचित, पीडितला अधिकार नाही आहे महाराष्ट्रातल्या? का नाही महाराष्ट्राला हे निधी मिळत? सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचे ज्या आत्महत्या होत आहेत त्या महाराष्ट्रात होत आहेत. मग का नाही सरसकट कर्जमाफी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना देत? माझी मागणी आहे महाराष्ट्र केंद्र सरकारला की सरसकट कर्जमाफी आणि विजेचं बिल हे माफ करायला पाहिजे शेतकऱ्याला. कारण का महाराष्ट्राचा शेतकरी इज इन क्रायसिस. हे माहिती नाही, हा डेटा माझा नाही आहे, केंद्र सरकारचा डेटा आहे. क्राईम वाढला या राज्यामध्ये. का नाही होम मिनिस्ट्री या राज्याच्या होम मिनिस्टरला सांगत की काहीतरी करा? विधान भवनमध्ये मारामाऱ्या होत्या, एक स्टेटमेंट येऊ नये केंद्र सरकारचं किंवा महाराष्ट्र सरकारला काही जाब विचारला नाही केंद्र सरकारने? अरे कोऑपरेटिव्ह फेडरलिझममध्ये ते मोठे भाऊ आहेत ना, मग धाकट्या भावाला विचारायला नको त्यांनी काय चाललंय? खूप गंभीर प्रश्न आहेत महाराष्ट्राचे. निलेश लंकेने तुतारी घेऊन नगरच्या मैदानात उतरावं असं अमोल कोल्हे यांचं वक्तव्य आहे. यापुढच्या काळात शरद पवार गटाकडून निलेश लंके त्या नगरमध्ये उमेदवार असतील. जर अमोलदादांनी काही स्टेटमेंट केलं असेल तर त्याच्यात अमोल दादांचा चांगुलपणा आहे अर्थातच. आणि निलेश लंके हे कर्तृत्ववान आणि कष्ट करणारे आमदार आहेत. अनेक वर्ष त्यांनी शून्यातून एक विश्व तिथे उभं केलेलं आहे. तर ते राष्ट्रवादीच्या तुतारीवर लढवायला इच्छुक असेल तर अर्थातच त्यांचं स्वागतच होईल. थँक्यू. अमित शहा कल महाराष्ट्र के दौरे पर थे. उन्होंने बयान दिया. वाय डोंट यू यूज अ गूगल ट्रांसलेटर यार? उन्होंने बयान दिया कि जो मोदी से 10 साल की काम की से उनको महाराष्ट्र में 50 साल के गुजरात आई एम अम्यूज बाय दैट सीन. मतलब मुझे वो स्टेटमेंट का अर्थ ही नहीं समझ में आया. जिस महाराष्ट्र में 60 साल में पवार साहब को 14 इलेक्शन में जिताया है और जिस सरकार ने पवार साहब को उनके काम के लिए पद्म विभूषण दिया है, तो मुझे समझ में ही नहीं आया स्टेटमेंट का मतलब क्या है. वंशवाद फिर एक बार चर्चा हुई और कहा कि पवार साहब जो अपनी बेटी को मुख्यमंत्री बनाना चाहते हैं तो साहब आदित्य को मुख्यमंत्री बनाना चाहते हैं. मैं बहुत अमित शाह जी की बहुत बहुत तहे दिल से आभारी हूँ कि एनसीपी को भ्रष्टाचार से उन्होंने मुक्त कर दिया. क्योंकि जब जब वो महाराष्ट्र में आते थे तो नेचुरली करप्ट पार्टी इज एनसीपी का नाम बोलाया जाता था. आजकल करप्शन के बारे में जो जो बड़े नेता उनके हैं महाराष्ट्र में आते वो करप्शन की बात नहीं करते और जो आरोप उन्होंने किए थे उसका कुछ एक शब्द भी नहीं कहते. इसीलिए मैं भारतीय जनता पार्टी और अमित शाह जी की बहुत आभारी हूँ कि आप सिर्फ मेरे बारे में आज कह रहे, आप भ्रष्टाचार के बारे में कुछ नहीं कह रहे, पहली बात. और दूसरी बात, वो जो परिवारवाद के बारे में बोल रहे हैं, तो परिवारवाद किस पार्टी में नहीं आज? उनके मित्र पक्ष में परिवारवाद है, उनके खुद के पार्टी में परिवारवाद है, तो हमें क्यों टारगेट किया जा रहा है? शरद पवार साहेबांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवावं असं वाटलं किंवा त्यांच्या मुलींनी स्वतः मुख्यमंत्री व्हावं असं स्वतःला वाटलं, त्यात गैर काय? तो आमचा प्रश्न आहे ना. ही टीका नाहीच आहे खरं तर. ही मी त्याला टीकाच समजत नाही. एक टीका कुठली होती जेव्हा ते नॅचरली करप्ट पार्टी किंवा भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे, ती जरूर टीका होती. पण ही टीकाच नाही ना. आता प्रत्येक पक्षाने काय करायचं तर त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता त्यांना महाराष्ट्रात शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं होतं, आम्ही म्हणलो का नाही, तो त्यांचा प्रश्न. पण तुम्हाला स्वतःहून कधी असं वाटत नाही की राज्यातले जरा लक्ष घालावं, काय दिल्लीतच म्हणतो? माझी कर्मभूमी महाराष्ट्राच आहे. मी महाराष्ट्रातूनच निवडून जातो. मी दरवर्षी माझा सगळा तुम्ही कागद काढा, मी दरवर्षी महाराष्ट्राचा पूर्ण महाराष्ट्राचा एक दौरा करतो. गेले 15-18 वर्ष असेल. एक जिल्हा नाही, तालुका नाही जिथे मी गेले नाही इतक्या वर्षामध्ये. काही ना काहीतरी माझे ऋणानं बंध माझ्या सामाजिक किंवा राजकीय कामाबद्दल आहे. पण मी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभेसाठीच तिकीट मागितलेलं आहे. तुम्हाला सांगू, मी या पदांना इतकं लाईटली घेत नाही जेवढं लोक घेतात या देशामध्ये. म्हणजे खासदारकीबद्दल पण जेवढ्या लाईटली लोक घेतात ना, मी तेवढं लाईटली हे काम घेत नाही. त्याचं कारण असं की खासदार होणं किंवा कुठल्याही पदावर बसणं ही खूप, सरपंचापासून प्रेसिडेंट ऑफ इंडियापर्यंत हे खूप जबाबदारीचं काम असतं. त्याच्यामुळे त्याला असं हलक्यावर एकटं घ्यायचं नसतं आणि कुठल्याही पदावर अशाच व्यक्तींनी बसावं जी व्यक्ती त्या पदाला न्याय देईल आणि त्या मायबाप जनतेला न्याय देईल. त्याच्यामुळे इतका हलकेमध्ये सगळ्या या गोष्टी बोलतात ना, मलाही आश्चर्य वाटतं की या पदांबद्दल इतकं लाईटली लोक कसं बोलतात. बॅनर असे लागतात की न्याय देऊ शकाल असं तुम्हाला वाटत नाही किंवा वाटतं का? न्याय द्यायचा प्रश्नच नाही आहे. माझं सिविक्स खूप स्ट्रॉंग आहे आणि मी जेव्हा लोकसभेसाठी तिकीट मागते तेव्हा मला देशात काम करायचं आहे, हाच त्याचा अर्थ होतो. असं किती वेळा झालंय महाराष्ट्रात? एकदाच झालंय. मग एकदाच झालं ना. मला एका गोष्टीचा आनंद आहे, याचा अर्थ असा होतो की महाविकास आघाडीची सत्ता ऑक्टोबरमध्ये येणार आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं काय? साहेबही कधी तिकडे गेले कधी इकडे आले, तर त्यामुळे साहेब तिथे गेले आणि इकडे आले म्हणजे हा 93 मध्ये. पण त्याच्या आधी ते 3 वेळा मुख्यमंत्री राहिले होते देशात. साहेब 4 वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले. 3 वेळा गेले, क्रायसिस झालं म्हणून परत आले. आता तर काय पण तेव्हा हे बघा, अनेक वेळा लोक महिला खासदार मुख्यमंत्री व्हावा काय असे प्रश्न नेहमी विचारतात. त्याचं माझं स्वतःचं मत हे एक आहे की कुठल्याही पदाला जेंडरमध्ये ट्रॅप करू नका. मी महिला खासदार नाही आहे, मी खासदार. त्याच्यामुळे कुठल्याही पदावर, म्हणजे आता ममता दिदी आज आहेत मुख्यमंत्री, किंवा मायावती जी अनेक वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत, राजस्थानमध्ये महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्या जेंडरमुळे नाही झालेल्या, त्या सगळ्या स्वतःच्या कर्तृत्वावर, आणि त्या महिला म्हणून महिलांच्याच प्रश्नांकडे बघतात तर नाही, पुरुषांचेही प्रश्न अतिशय सक्षमपणे त्या पदाला त्या न्याय देतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर किंवा कुठल्याही पदावर, सरपंचापासून प्रेसिडेंटपर्यंत, राष्ट्रपतींपर्यंत अशाच व्यक्तींनी त्या पदावर बसावं जो त्या पदाला न्याय देऊ शकेल एक, आणि त्याची संघटना आणि जनता ठरवेल त्या व्यक्ती कोण असेल. उद्याच्याला महाविकास आघाडीने जर असं म्हटलं की सुप्रिया सुळे ह्या आमच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहरा, तर तुम्ही त्याला स्वीकारणार का? कारण एरवी बॅनर आपण पाहतो की जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, प्रत्यक्ष मुख्यमंत्री होण्यामध्ये काय असं माझं कधी बॅनर लागलेलं नाही आहे. तुमचा नाही. आता हा प्रश्न असा आहे की आत्ता बाहेर ऊन पडले, 2 तासांनी पाऊस पडेल का, मग आपण छत्री उघडणार का? इट्स टू वेग. आणि मला असं वाटतं की राज्यामध्ये आज माननीय अमित शहानी जे हे आई वडिलांच्या नात्याबद्दल एवढा उदो केला, त्याच्याऐवजी ते बेरोजगारी, दुधाला भाव, कांद्याला का भाव मिळत नाही, एक्सपोर्ट का करत नाहीत, हे प्रश्न, लॉ अँड ऑर्डर, विधान भवनमधली मारामारी, कुठं ते उल्हासनगरमध्ये गोळीबारी, हे माझ्यासाठी बेरोजगारीचा, त्या मेळाव्यात बारामतीला नक्की किती नोकऱ्या मिळाल्या, एवढी महागाई झालेली आहे, ह्या विषयावर जर आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं असतं तर मला वाटतं राज्याचे आणि देशाचे गृहमंत्र्यांनी लॉ अँड ऑर्डरवर एक 10 मिनिटं आम्हाला लेक्चर दिलं असतं, तर त्याचा नागरिक म्हणून आम्हाला खूप उपयोग झाला. अरे छोड़ो भैया, थैंक यू वेरी मच. नहीं यार, मेरे